श्री स्वामी समर्थ। मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला चैत्र पौर्णिमेला कुलदेवतेची सेवा कशी करायची आहे, या दिवशी आपल्याला कोणत्या अशा प्रभावी सेवा करायच्या आहेत, पौर्णिमा सत्यनारायण आपल्याला केव्हा करायचं आहे, हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ। यावर्षी चैत्र पौर्णिमा ही 23 एप्रिल 2024 मध्ये आलेली आहे आणि याच दिवशी हनुमान जयंती सुद्धा आलेली आहे, म्हणून या दिवशीचं महत्त्व खूपच जास्त आहे। हा शुभ संयोग खूप वर्षांनी जुळून आलेला आहे। 23 तारखेला पहाटे 3:26 पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि 24 तारखेला 5:19 पौर्णिमा तिथी समाप्ती होत आहे। आपण उदय तिथी मानतो, म्हणून ह्या महिन्यात पौर्णिमा सत्यनारायण आपल्याला 23 एप्रिलला करायचं आहे। या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, चैत्र पौर्णिमेला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपले नित्यकर्मे आटपून आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे। आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्याला आपण हळद आणि गोमूत्र यांचं लेपन करायचं आहे। त्यानंतर उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे। हळद, कुंकू, फुलं, अक्षता, धूप, दीपने आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्या घरातले जे मंदिर आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे, देवांना स्नान घालायचं आहे आणि देवांची आपल्याला यथासांग अशी पूजा करायची आहे। हळद, कुंकू, फुले, अक्षता, धूप, दीप ने आपल्याला देवांना ओवाळायचं आहे आणि त्यांची यथासांग अशी पूजा करायची आहे। पौर्णिमा सत्यनारायण व्रत हे आपण प्रदोष कालात करतो, म्हणून आपल्याला ते संध्याकाळी प्रदोष कालात करायचं आहे। आता आपल्याला आपल्या कुलदेवतेची माता भगवतीची सेवा करायची आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर बघा, कुलदेवतेची सेवा करायची आहे या दिवशी तर आपल्याला एक पवित्र अशा ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे। तो ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती। दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचं आहे। 2 तास लागतात आणि जे अगदीच नवीन असेल त्यांना 2.5 तासही लागू शकतात। या ग्रंथाचं पारायण करणं हे खूपच असं शुभ मानलं जातं आणि ह्या ग्रंथाचं पारायण करणं म्हणजे हा एक दिव्य अनुभव आहे, हे मी तुम्हाला सांगते। या पारायणामुळे तुम्हाला देवीचा आशीर्वाद लाभतो, पण जे काही शक्य नाही त्या गोष्टीही शक्य होतात। आणि ज्यांना शारदीय नवरात्रीमध्ये हे पारायण करायला जमलं नाही काही कारणास्तव, त्यांनी हे पारायण नक्की करावे। हे पारायण आपल्याला एकाच बैठकीत करायचं आहे आणि आपल्याला साडी घालून, हातात हिरव्या बांगड्या, कपाळी कुंकू लावूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे। पारायण शक्यतो एकाच बैठकीत करायचं आहे। आपल्याला पारायण सुरू असताना उठायचं नाही आहे। अशा प्रकारे हे पारायण आपल्याला करायचं आहे। आता बघा, ज्यांना हे जमणार नाही पारायण करायला, त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रचं पठण करायचं आहे 11 वेळा। असं म्हणतात की सिद्ध कुंजिका स्तोत्राचे 11 वेळा पठण केले तर दुर्गा सप्तशती केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं। पण ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण चैत्र पौर्णिमेला करायला पाहिजे। दुर्गा सप्तशतीचं पारायण म्हणजे माता भगवतीची, आपल्या कुलदेवतेची ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर दुसरी गोष्ट बघा, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, देवीचा टाक असेल, तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर तर आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यावरती तुम्हाला श्री सूक्त, नरवाण मंत्र बोलून कुंकुमार्चन करायचं आहे। आता कुंकुमार्चन करायचं बघा, तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल त्यावरती किंवा श्रीयंत्र असेल, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, ह्यांच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे। आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे। देवीची ही अत्यंत आवडीची अशी सेवा आहे। ह्या दिवशी अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे, केंद्रातून आलेला उपाय आहे हा। या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, 21 लवंगाची माळ आपल्याला देवीला घालायची आहे, हार देवीला घालायचा आहे।
तर लवंग आहेत जे आपल्याला तुटलेली असं नाही पाहिजेत, लवंगावरती जे फूल असतं तसं पूर्ण अखंड असं लवंग घ्यायचं आहे. असं 21 लवंग दोऱ्यामध्ये अडकून आपल्याला तो एक हार करायचा आहे आणि तो हार आपल्याला कुलदेवीला किंवा टाकावरती किंवा देवीच्या फोटोला आपल्याला तो हार घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक सेवा करायची आहे. ती सेवा अशी आहे, ही सेवा केंद्रातूनच आलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे तर बघा, कुलदेवतेच्या चरणी 21 लवंग आपल्याला अर्पण करायचे आहेत. तर 21 लवंग आपल्याला अर्पण करायचे आहेत, पण प्रत्येक म्हणजे 21 लवंगावरती तुम्हाला 21 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे किंवा 99 मंत्र, तुम्हाला 21व्या 99 मंत्र म्हणून तुम्हाला एक 99 मंत्र म्हणून तुम्हाला एक लवंग अर्पण करायची, दुसरा 99 मंत्र म्हणून तुम्हाला दुसरं लवंग अर्पण करायचं. असं तुम्हाला 21 वेळा तुम्हाला मंत्र बोलून किंवा श्री सूक्त बोलून तुम्हाला देवीच्या चरणी तुम्हाला 21 लवंग अर्पण करायचे आहेत. त्यानंतर बघा, दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला त्या 21 लवंग आहेत त्या प्रसाद म्हणून तुम्हाला घरातल्या प्रत्येकाने एक तर लवंग खायच्या आहेत. आता अशा प्रकारे तुम्हाला 21 लवंगाची माळ सुद्धा करायची आहे आणि 21 लवंग तुम्हाला श्री सूक्त किंवा 99 मंत्र म्हणून देवीच्या चरणी अर्पण करायचे आहेत. त्यानंतर बघा, तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तर देवीला खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. तर तुम्हाला ह्या दिवशी खिरीचा नैवेद्य तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तुम्हाला तुमच्या इथे जर मंदिर असेल तर तुम्ही देवीची ओटी भरायची आहे. त्यानंतर बघा, सत्यनारायण भगवान आहेत त्यांचं पौर्णिमा सत्यनारायण जे आपण दर महिन्याला करतो ते प्रदोष कालामध्ये आपल्याला करायचं आहे. 23 तारखेलाच शिऱ्याचा नैवेद्य आपल्याला करायचा आहे. बघा, आता हा दिवस किती शुभ आहे. ह्या दिवशी कुलदेवतेची आई भगवतीची सुद्धा आपल्याकडनं सेवा होणार आहे. सत्यनारायण भगवान आहेत यांची सुद्धा या दिवशी सेवा होणार आहे. आणि असं म्हणतात बघा, जिथे विष्णू भगवानांची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी घरातून कधी जात नाही. माता लक्ष्मी त्यांच्या घरी अखंड निवास करते. म्हणून आपल्याला विष्णू भगवानांचीही सेवा करायला पाहिजे. आणि हनुमान भगवान आहे त्यांची सुद्धा आपल्या हातून सेवा होणार आहे. आता हनुमान भगवानांची काय सेवा आहे, त्यांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. चैत्र पौर्णिमेला थोडीशी घाई गडबड होईल, पण तरीही या सगळ्या सेवा तुम्ही करा. तुम्ही सकाळी लवकर उठा. सकाळी लवकर उठून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा आणि कुंकुमार्चन करा. 21 लवंगांची माळ तुम्ही देवीला घाला, चरणी 21 लवंग अर्पण करा आणि संध्याकाळी प्रदोष कालामध्ये तुम्ही पौर्णिमा सत्यनारायण हे व्रत करा. म्हणजे तुमची अगदीच जास्त घाई गडबड होणार नाही. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.